हॅलो फ्रेंड्स, NMMS आणि स्कॉलरशिप 8वी या स्पर्धा परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणी हा जो विषय असतो त्याच्यामध्ये एक प्रश्न प्रकार किंवा एक घटक जो असतो तो संख्या मालिका. तर त्या संख्या मालिकेवर आधारित वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात, जसे की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल किंवा विसंगत घटक कोणता, किंवा काही भौमितिक आकृती आपल्याला दिलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या कोणती येईल. तर त्या पद्धतीचे बरेचसे व्हरायटी असणारे प्रश्न आपल्याला या स्पर्धा परीक्षेसाठी पाहायला मिळतात. त्यामधलाच एक विशिष्ट पद्धतीचा प्रश्न म्हणजे गटाशी जुळणारे पद शोधा असा एक प्रश्न प्रकार असतो संख्या मालिकेवर आधारित. तर त्यावर आधारित काही सराव प्रश्न या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. म्हणजे मग त्या घटकावर आधारित प्रश्न किती पद्धतीने विचारले जाऊ शकतात त्याचा आपल्याला अंदाज येईल आणि परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. तर हा पहिला प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला संख्या दिल्यात 125, 64 आणि 216 या तीन संख्यांचा एक गट आहे आणि या गटाशी जुळणारं पद या चार पर्यायापैकी आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे आपल्याला या तीन संख्यांच्या मध्ये एक समान संबंध शोधावा लागतो आणि मग तो समान संबंध असणारा या चार संख्यांपैकी एकच कुठली तरी संख्या असते, ती संख्या आपल्याला शोधायची. मग आता ह्या सर्व संख्यांचं सुरुवातीला आपण निरीक्षण करूया. निरीक्षण केल्यावर एक लक्षात येईल की ह्या सर्व संख्या ज्या आहेत त्या पूर्ण घन संख्या आहेत. म्हणजे 125 हा 5चा घन आहे, 64 4चा घन आहे, 216 6चा घन आहे. याचा अर्थ या सर्व संख्या पूर्ण घन आहेत. मग ह्या चार पर्यायापैकी कोणती संख्या पूर्ण घन आहे ते आपल्याला शोधायचं आहे आणि मग ती संख्या या गटाशी जुळणारी असणार आहे, म्हणजे ते आपलं उत्तर असणार आहे. मग आता ह्या 625, 512, 100 आणि 256 यापैकी 625, 100 आणि 256 या पूर्ण वर्ग संख्या आहेत. त्या संख्या या गटाशी जुळणाऱ्या नाहीत. 512 ही एकच संख्या अशी आहे जी घन संख्या आहे, 8चा घन. त्यामुळं या गटाशी जुळणारी संख्या आहे 512. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला संख्या 67, 19 आणि 41 दिलेली आहेत आणि या तीन संख्यांच्या गटाशी जुळणारा यापैकी कोणता गट आहे किंवा कोणती संख्या आहे ते आपल्याला ठरवायचं. आता ह्या संख्यांच्या मध्ये पूर्ण वर्ग किंवा घन किंवा अशा पद्धतीचा काही संबंध आपल्याला लक्षात येत नाही. विषम संख्या म्हणाल तर सर्वच्या सर्व विषम संख्या. मग विषम संख्यांचा जर क्रायटेरिया लावला तर ह्या पर्यायामध्ये सर्वच संख्या विषम संख्या आहेत. त्यामुळे तो क्रायटेरिया लावून किंवा त्या पद्धतीनं पॅटर्न शोधून आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. मग वेगळा काहीतरी गुणधर्म याच्यामध्ये आहे का असा विचार करायचा आणि मग आपल्याला लक्षात येईल की ह्या तिन्ही ज्या संख्या आहेत त्या मूळ संख्या आहेत. कारण 67ला, 19ला आणि 41ला फक्त त्या संख्यांनी आणि एकनच भाग जातोय, म्हणजे त्या मूळ संख्या आहेत. मग ह्या चार पर्यायापैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे तेवढं आपल्याला ठरवायचं आहे, ते आपलं उत्तर असणार आहे. पैकी 49 ही संख्या मूळ संख्या नाही, 51 पण नाही, 63 सुद्धा नाही, एकच संख्या उरते 53. त्यामुळे या गटाशी जुळणारी संख्या असेल 53, कारण ती सुद्धा एक मूळ संख्या आहे. ह्याच्या आधीचे थोडेसे प्रश्न सोपे होते, अगदी बेसिक होते. हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. याच्यामध्ये 3 अंकी संख्या दिलेली आहेत, 343, 922, 623 आणि या गटाशी जुळणारी या चार संख्यांपैकी संख्या आपल्याला शोधायची. मग आता 343 ही संख्या पूर्ण घन आहे, 7चा घन, पण 922 आणि 623 या काही घन संख्या नाहीत. आपल्याला असा गुणधर्म शोधायचा आहे जो या तिन्ही संख्यांसाठी लागू असेल. त्यामुळे घनसंख्येचा पर्याय इथं असू शकत नाही. मग दुसरा काय संबंध याच्यामध्ये आहे, तर मग ह्या प्रत्येक संख्येमध्ये 3-3 अंक आहेत आणि ह्या 3 अंकांचं जर निरीक्षण केलं तर इथं 3, 4 आणि 3 आहे. अशा वेळेला आपण ह्या सर्व अंकांची बेरीज किंवा गुणाकार समान आहे का ते चेक करून बघायचं. म्हणजे ह्या सर्व संख्यांची किंवा पहिल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज केली तर 3 आणि 3 6 आणि 4 10 मिळतात. इथं 9 आणि 4 13 मिळतात. त्यामुळे बेरीज काही समान नाही. मग गुणाकार करून बघायचा. यामध्ये 3, 4 आणि 3, 3 गुणिले 4 12, 12 गुणिले 3 36 मिळेल. इथं सुद्धा 9 आणि 2 गुणिले 2 4, 9 गुणिले 4 36. म्हणजे इथं आपल्याला उत्तराची हिंट अशी मिळाली की त्या प्रत्येक संख्येमध्ये जे अंक आहेत त्या अंकांचा गुणाकार समान आहे. तिसऱ्या संख्येमध्ये सुद्धा तसंच असलं पाहिजे, तरच तो समान गुणधर्म या गटासाठी आपण लागू करू शकतो आणि मग त्याच्यानुसार या चार संख्यांपैकी योग्य संख्या शोधू शकतो. मग इथं 3 आणि 2चा गुणाकार 6, 6 गुणिले 6 36. म्हणजे हा गट असा आहे की त्यामधल्या अंकांचा गुणाकार समान मिळणार आहे, तो म्हणजे 36. मग आपल्याला आता एवढंच शोधायचं की या चारपैकी अशी कोणती संख्या आहे ज्याच्यामधल्या अंकांचा गुणाकार 36 मिळतो. प्रत्येकाचा गुणाकार करून बघूया. 2 गुणिले 3 6 गुणिले 8 48, 36 काय मिळत नाही. 6 गुणिले 6 36 गुणिले 1 36. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. पुढचं पर्याय चेक करण्याची गरज नाही, कारण आपलं उत्तर आपल्याला मिळालं. 661 या संख्येतील अंकांचा गुणाकार 36 मिळतो. त्यामुळे या गटाशी जुळणारी संख्या 661. पुढची संख्या मालिका किंवा संख्यांचा गट आपल्याला दिला आहे 72, 30 आणि 2. ह्या गटाशी जुळणारी ह्या चार संख्यांपैकी आपल्याला संख्या शोधायची. इथं 72, 30 आणि 2 या काही पूर्ण वर्ग संख्या नाहीत किंवा पूर्ण वर्ग संख्येची दुप्पट किंवा तिप्पट असा सुद्धा एखादा पॅटर्न असू शकतो, असा सुद्धा एखादा गट तयार होऊ शकतो. पण इथं तसंही काही नाही. पण
आपण 30चं जर निरीक्षण केलं तर ह्याची फोड आपण अशी करू शकतो की 5च्या वर्गाच्या जवळ ती संख्या आहे. 5चा वर्ग 25 आणि त्याच्यामध्ये 5 मिळवलं तर आपल्याला 30 मिळतं. ही संख्या सुद्धा पूर्ण वर्गाच्या जवळची आहे, म्हणजेच 64 ही संख्या 8चा वर्ग आहे आणि 8च्या वर्गात जर 8 मिळवले तर 72 मिळतात. इथं सुद्धा 5चा वर्ग अधिक 5 30 मिळतात. म्हणजे इथं सूत्र असं तयार होतं की एखादी संख्या त्याच्या वर्ग आणि त्या वर्गामध्ये तीच संख्या जर मिळवली तर ह्या संख्या आपल्याला मिळतात. मग इथं 2चं काय, तर इथं आपण असं लिहू शकतो की 1चा वर्ग अधिक 1, कारण 1चा वर्ग 1 आणि 1 अधिक 1 2. म्हणजे हा पॅटर्न तिन्ही संख्यांच्या मध्ये आहे. आपल्याला फक्त या 4 संख्यांमध्ये असा कोणता पॅटर्न आहे, कोणत्या संख्येमध्ये आहे तेवढंच ठरवायचं. मग इथं 10च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे 9, जो 3चा वर्ग आहे. मग 3चा वर्ग अधिक 3 जर केलं तर ते 12 मिळायला पाहिजे होते, तिथं 10 आहे. त्यामुळं पहिली जी संख्या आहे ते काय आपलं उत्तर नाही. दुसरी संख्या 56च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या बघायची आपण, किंवा 56पेक्षा लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या. मग 56पेक्षा लहान असणारी पूर्ण वर्ग संख्या 49 आहे, जी 7चा वर्ग आहे. आणि त्याच्यामध्ये जर 7च आपण मिळवली तर 7चा वर्ग 49 अधिक 7 56 मिळतील. म्हणजे ही संख्या या गटाशी जुळणारी आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता हा पुढचा प्रश्न. गट दिलाय 128, 912, 536. काही वेळेला एखाद्या विशिष्ट संख्येनं भाग जाणाऱ्या काही समान संख्या त्या गटात घेतलेल्या असतात. जसं की ह्या प्रश्नामध्ये ह्या सर्व ज्या संख्या आहेत त्यांना 8नं भाग जातोय. जर 128ला आपण 8नं भाग घालवला तर 8 एके 8, 4 शिल्लक राहील, 8 सका 48. तर इथं सुद्धा 8 एके 8, 1 शिल्लक राहील, 11 होतील. पुन्हा 8 एके 8, 3 शिल्लक राहील, 8 चौक 32 आणि 536ला पण 8नं भाग जाईल. म्हणजे या समान या 3 संख्यांच्या मध्ये गुणधर्म असा आहे की ह्या तिन्ही संख्यांना 8ने निशेष भाग जातो. म्हणजे बाकी त्याच्या वेळेला 0 मिळते. मग ह्या 4 पैकी अशी कोणती संख्या आहे ज्याला भाग घालवल्यानंतर आपण आपल्याला बाकी 0 मिळणार आहे. पर्याय पहिला 714 आपण बघूया. 714ला जर 8नं आपण भाग घालवला तर 8 8 64, 7 शिल्लक राहील, 74 होतील, भाग जात नाही. 638ला बघूया. 8ने जर भाग घालवला तर 8 7 56, 7 शिल्लक राहतील, 78 होतील, त्यालाही भाग जात नाही. 312 बघूया. 8 त्रिक 24, 7 उरतील, 72 होतील, 8 9 72. ह्या संख्येला 8नं निशेष भाग जातोय. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे, कारण ह्या संख्येला सुद्धा 8नं निशेष भाग जातो. हा पुढचा संख्यांचा गट ज्याच्यामध्ये 425, 353 आणि 650 या 3 संख्या दिल्यात आणि याच्याशी जुळणारी संख्या या 4 पैकी आपल्याला शोधायची. आता इथं मगाशी याच्या अगोदर एक उदाहरण आपण सोडवलं होतं ज्याच्यामध्ये त्या संख्येमधल्या अंकांचा गुणाकार समान होता. इथं बेरीज समान आहे. म्हणजे प्रत्येक संख्या आपण विचारात घेऊया. 425 मध्ये 3 अंक आहेत, 4, 2 आणि 5. मग ह्या सर्वांची जर बेरीज केली तर 4 आणि 2 6 आणि 5 11 मिळेल. इथं सुद्धा 3 आणि 3 6 आणि 5 11 मिळेल आणि इथं 6 आणि 5 11 अधिक 0 11 मिळेल. म्हणजे इथं गट असा तयार झालाय की त्यामधल्या सर्व अंकांची बेरीज 11 मिळते. मग ह्या 4 पैकी संख्या आपल्याला शोधायची आहे ज्याच्यामधल्या सर्व संख्यांची बेरीज 11 असणार आहे. मग इथं 5 आणि 3 यांची बेरीज 8, 8 आणि 6 14 मिळेल. हे काही उत्तर आपलं असणार नाही. पर्याय क्रमांक 2 8 आणि 4 12, हे आपलं उत्तर नाही. पर्याय क्रमांक 3 5 आणि 5 10 आणि 3 13, हे उत्तर नाही. शेवटचा पर्याय 7 आणि 3 10 आणि 1 11, इथं बेरीज आपल्याला 11 मिळेल. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. हा पुढचा संख्यांचा गट 550, 432 आणि 672 या गटाशी जुळणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. आता इथं 550 किंवा 432 आणि 672 या संख्यांचा एकत्रित विचार केला तर आपल्याला तसा कुठला गुणधर्म लक्षात येत नाही, किंवा ह्यामध्ये असणारे जे अंक आहेत त्यांची बेरीज किंवा त्यांचा गुणाकार हे काही समान आपल्याला मिळत नाही. मग इथं ह्या संख्यांची आपण फोड करायची. म्हणजे इथं काय वेळेला फोड आपण अशी करू शकतो की पहिली एक संख्या आणि दुसऱ्या 2 अंकांची मिळून तयार होणारी एक संख्या. इथं सुद्धा तसंच आणि इथं सुद्धा तसंच. किंवा काही वेळेला काही प्रश्नामध्ये पहिल्या 2 संख्या आणि त्याच्यानंतरची एक संख्या असे सुद्धा गट करावे लागतात आणि त्याच्यामध्ये काही संबंध आहे का हे आपल्याला ॲनालिसिस करून शोधावं लागतं. इथं या पद्धतीने आपल्याला एक संबंध असा लक्षात येतोय की 5 आणि 50 मध्ये 10 पटीचा संबंध आहे. 5ला जर 10 गुणलं तर 50 मिळतील. मग 4ला 10 गुणल्यानंतर 40 मिळतात, पण इथं तर संख्या 32 आहे. म्हणजे हा गुणाकाराचा फक्त संबंध आहे, इथं काहीतरी वेगळा संबंध आहे. मग इथं आपण विचार असा करूया की 5ला 10नंच का गुणले. मग आपल्या लक्षात असेल की 5ची दुप्पट 10 आहे. मग पहिली संख्या आहे तशीच आणि 5ची दुप्पट 10 गुणिले पुन्हा जर 5 केलं तर 50 मिळतील. म्हणजे ही संख्या 5 वरून 50 कसं आलेलं आहे तर या पद्धतीनं. आता तोच पॅटर्न इथं आहे का बघूया. 4 त्याची दुप्पट 8 मिळते आणि
जर 8ला 4नं गुणलं तर 32 मिळतात. तसंच या इथं सुद्धा 6ची दुप्पट 12 आणि 12ला पुन्हा 6नं गुणलं तर 72 मिळतात. तर असा पॅटर्न आहे पहिली संख्या आणि पुढच्या 2 अंकांपासून बनणारी संख्या याच्यामध्ये. मग ह्या 4 पैकी असा संबंध कुठं दिसतोय ते एक एक चेक करूया. पहिली संख्या 4 आहे, 4ची दुप्पट 8 मिळेल. त्या 8ला पुन्हा 4नं गुणलं तर 32 मिळतात, पण इथं संख्या 16 आलेली आहे, त्यामुळे हे काही उत्तर आपलं नाही. 798 मध्ये पहिली संख्या, पहिला अंक 7 आहे, त्याची दुप्पट करूया, 14 मिळेल. 14ला पुन्हा 7नं जर गुणलं तर 14 7 98. इथं आपल्याला तो पॅटर्न पुन्हा मिळतोय, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 त्याच्यामध्ये असणारी संख्या या गटाशी जुळणारी असणार आहे.